सो गाईज आज आम्ही डिसाईड केलंय की मी कधी पण आळंदी नाही पाहिलंय, तर मी पहिल्यांदा आज आळंदीला जाते पुण्यातून. सो माझे फ्रेंड्स लोक पण आहेत आज. मी तुम्हाला माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये दाखवते की आमचे ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसं असणार आहे. वॉच ट्यून. आणि ही माझी न्यू रूममेट. आता आम्ही सगळे जातोय. तुम्हाला आजचं दिवसभरचं पुरा रुटीन बाय. हो, पटकन आता तयारी वगैरे होऊया आणि आम्ही लगेच निघतोय. 10 वेळा झालंय आमचं हे सगळं तयारी करून, पण चला आता होतच आलंय सगळं. पटकन वॉच तेवढं घालून घेतो आणि आता निघूया. सो चलो गाईस, फायनली आता बस मिळालेली आहे. आता आम्ही जाऊया डायरेक्ट आळंदीला भेटूया. मी बाय. फायनली आम्ही आळंदीमध्ये पोहोचलोय. तुम्हाला आवाज येते की नाही नाही आला तर मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर वगैरे देईन. खूप गर्दी आहे. आता आम्ही पोहोचलोय आळंदीमध्ये. आता 3:30 वाजले. तर आम्ही आता पहिल्यांदा पोटपूजा करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला मंदिर दर्शन दाखवतो. तो सो स्टे ट्यून. बाय. आम्ही एवढं दूरवर चालत आलोय, पण इथं आम्हाला खायसाठी कुठलंच मस्त असं छान हॉटेल वगैरे असं काहीच भेटत नाहीये. सकाळपासून काही नाही खाल्लंय. आता खूप भूक लागले. बघूया आता कुठं भेटतंय. पाच इथं टाकता येतो पण माझ्या. आता यांचं डिस्कशन चाललंय यायच्या आधीच आम्ही कसं जायचं वगैरे. सो आम्ही इथं आता हॉटेलमध्ये आहे का, मी तुम्हाला हवं वाटलं सांगते कोणत्या हॉटेलमध्ये. सर आम्ही काय काय ऑर्डर वगैरे केलं. पावभाजी आणि पावभाजी आणि स्पंज डोसा आम्ही ऑर्डर केले. तर तुम्हाला सांगू बघूया, अजून आलेलं नाहीये. 15 मिनिटं झाली, आम्ही अजून वेटच करतोय. तर बघूया कसं असतं. मस्तपैकी आता पेटपूजा झालीय, तर मंदिर दर्शन करूया. तर इथं हे अजाण वृक्ष आहे. हे बघा अजाण बाग. आणि हे वृक्ष खूप जुनं आहे आणि हे इतकं मोठं असं पसरलेलं पण आहे. तर इथं CCTV मध्ये मी तुम्हाला दाखवते आळंदी दर्शन. तर हे पहा, खूपच छान. तुम्ही स्वतःहून तिथं एकदा तरी भेटायला पाहिजे, इतकं छान असं मंदिर आहे. आता एक इथं गंमतच झाली. आम्ही तिथं अजाण बाग बघायला गेलो नमस्कार करायला, आणि आमची फ्रेंड जी होती तीच गायब झाली. तिला वाटलं आम्ही बाहेर वगैरे गेलो, पण नंतर ती आम्हाला सापडली एक 15-20 मिनिट नंतर. आता आम्ही ठरवलंय काही कांड व्हायच्या आधी आम्ही घरी निघूया. आम्ही आता पोहोचलोय इंद्रायणीच्या तिरी. तर इकडूनच थोडस समोर चालल्यानंतर ही खालती वाट केलेली आहे तिथून. आता इथं थोडंफार असं कन्स्ट्रक्शन चालू आहे. हा, पण जाऊ शकतो आम्ही. तुम्हाला ह्या नदीचं जे व्ह्यूज आहेत ते दाखवते. खूप छान आणि सुंदर दिसतंय. आणि हे पहा, श्री भक्त पुंडलिक मंदिर. हे सगळं व्ह्यू पाहिल्यानंतर आज सकाळी जे काही आवरून वगैरे आम्ही ज्या गडबडीत प्रवासाने आलेलो ते सर्व काही सार्थकी लागले. खूप भारी वाटतंय. आता PMT पकडूया आणि लगेचच निघूया. तर आम्ही इथं माझ्या फ्रेंड्सना पण विचारूया की त्यांना कसं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतं इथं येऊन? मला एकदम छान वाटलं आणि माझी खूप दिवसांची इच्छा होती आळंदीला यायची.
मी पुण्यात सुमारे 4 वर्षापासून राहते, पण कधी योग नाही आला माझा आळंदीला यायचा. पण आज आम्ही ठरवलं असं अचानक, की चला जाऊया आळंदीला आणि आम्ही निघालो. बस चांगलं वाटलं. हा, आणि मी पण छान पहिल्यांदा पाहते आळंदी. मी आजपर्यंत कधी पण आले नव्हते, पण आज पहिल्यांदा इथं आले आणि खूप भारी वाटतंय. तुला कसं वाटतंय? मला पण खूप मस्त वाटलं. आता मी बस पकडले, आता आम्ही डायरेक्ट घरी जाऊन हाच होता आमचा आजचा दिवस. आता हा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला परत भेटते का नवीन ठिकाणी. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. बाय बाय.